नमस्कार. अर्थकथा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या विशेष दिवशी आपण वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात वपू काळे या विलक्षण लोकप्रिय लेखकाबद्दल गप्पा मारणार आहोत. वपू हे केवळ लेखकच नव्हते तर अत्यंत लोकप्रिय कथाकथनकार होते. ते उत्तम हार्मोनियम वादक आणि व्हायोलिन वादक देखील होते. उत्तम वास्तुविशारद होते. त्यांच्या पुस्तकांबद्दल त्यांच्याबद्दल गप्पा मारण्यापूर्वी आपण वपू काळे यांचे सुपुत्र असलेले सुहास काळे यांनी त्यांना आदरांजली वाहणारी आणि त्यांच्या आजोबांनाही म्हणजे पु श्री काळे यांना देखील आदरांजली वाहणारी एक चित्रफीत तयार केली आहे. ती चित्रफीत पाहूया आणि मग त्यानंतर अर्थातच सुहास काळे म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे यांचे सुपुत्र यांच्याशी दिलखुलास गप्पा मारूया. काळे कुलोत्पन्न पुरुषोत्तम, श्रीपत असे वडिलांचे नाम. पुण्यनगरी सुंदर धाम, श्रम साफल्य नामे. शिक्षणात सामान्य गती, पण अंगी कला विविध असती. मंगलाष्टके काव्ये सहज स्फुरती, सरस्वती कृपे. हैदराबादचा मीर उस्मान अली निजाम, करुनी त्याला सलाम. करी चाकरी पुरुषोत्तम, गालीचे रंगवुनी. शांताबाई संगे लगीन, मग पुण्यनगरीस प्रस्थान. पडदे रंगविले महान, ललित कला दर्शचे. पडद्यास घेतली टाळी, पण सन्मान नसे तो भाळी. जरी शल्य हृदयास ते जाळी, न ये कामा आड. सिंधू आणि वसंत ही दोन अपत्य, त्यांच्या संगे रमत. करे कला साधना, साठी नंतर नाही विश्रांती. पुण्यास सोडून सिंधू शांती. बाप लेक मुंबईला येती, अर्थार्जन करावया. बाप चालवी कुंचला, सेवा अर्पण रंगभूमीला. काम करी राजकमला, शांताराम बापूंचे. वसंत जाई जेजेला, आर्ट स्कूल ते व्हिटीला. नसे क्षिती तव ज्ञानाला, हो तसे प्रवीण. सादर केली याचिका, मुंबई महानगरपालिका. गरज नोकरीची का, असे वडिलांसाठीच. उभ्या असंख्य इमारती, पालिकेच्या इस्पितळाप्रती. दीनानाथ नाट्यगृह निर्मिती, रसिकांसाठी. त्याच रंगभूमीवर नंतर कथाकथनाचे प्रयोग सुंदर. करीत असे शिरीष रायरी कर, दुर्लभ क्षण असती. चाकरीत असे इमानी, पिता पुत्र ते मानी. न केली कधी मनमानी, आदर्श ते दोघे. वसंताचे मित्रमंडळ असे फार चोखंदळ. नसे गर्दी गोंधळ, संयमित तारुण्य ते. त्यात सखा लाभला, रघुवीर दाते भेटला. पत्नी त्याची निर्मला, योग्य सल्ला देई. असे तिची सलगी, मालती नामक मुलगी. होईल छान अर्धांगी वसंताची. देई गाठ घालून, प्रीत येई फुलून. 26 जून 55 मालती झाली वसुंधरा. वसंताचे सासर दादरास घरासमोर. दोघांनाही आधार परस्परांचा. मालतीची आवड संगीत. CR व्यास क्लासात गाणे असे शिकत.
संगीत दर्दी ती. वसंतरमे संसारी करी चोख नोकरी, वसुंधरा असे भारी गृहिणी चोख. अन अचानक स्फुरती काव्य कथा सुचती, प्रसन्न होई सरस्वती वसंतावरी. कथा मध्यम वर्गाची, सामान्यांच्या सुखदुःखाची, तुमची आमची सर्वांची प्रसिद्धीस येई. जरी आई वसे धूर तिचा गुण अंगी फार, कथा कथनास सत्वर सुरुवात केली. मी पट्टीचा पिणारा नव्हे, पण त्याचप्रमाणे एका पेग मध्ये निकारात निघणारा सुद्धा नव्हे. काय होतं, पहिले 2, 2.5, 3 पेग सुद्धा मेडल ओव्हर प्रमाणे जातात. आणि त्यापेक्षा जिम सारखे जे पेय आहे ना, हे तर इतकं सौम्य आहे, म्हणजे आपण नुसतं सरबत पेलो असे नाव मिळविले प्रचंड, म्हणून सरबतामध्ये कीर्ती लाभली उदंड, कर्मात बुडाला अखंड, बाप तसा लेक. कंपनीचा गुण आहे, मैफलीचा काही तसं मी खरंच ठरवू शकत नाही. कथा कथनाची कला गाजली, सारखे जमलो होतो. मंडळीने कॅसेट बाजारी आली, सोमण्या म्हणला नवीन कल्पना सुचली चांगला जाऊ अलुर करासी. पहिला पेग संपला. दुसऱ्या वेळेला पिंटोने आणखी जरा खुलासा केला की यांना जर्मनीमध्ये लई चांगल्या कंपनी मिळवली. अफाट यश प्राप्त झाले, शुअरली परदेशी दौरे झाले, नाव त्रिखंडी जाहले, माता पिता सुखावले. 6:30 वाजेपर्यंत आम्ही जिम पित होतो. दिगंत यश कथा कथनात मला किंवा आणखी आणि संपादिले नोकरीत. भैरवांनी राहिलेल्या लाईन ज्यूस पोट शूळ उठे वरिष्ठांत आणि सर्व साहित्यकारात. सोमण्याने जोक देखील केला. तू आडवा काय साम्य हे दोघात, असामान्य असती पिता सूत. आता तसं मी व्यवस्थित होतो, कारण मला जिम चढत नाही. परी सन्मान मिळे पश्चात हातचे राखून. सोमनने टॅक्सीवाल्याला साखू समाज केलेला. रामदासांना केले पराभूत, सांगे वडिलांची कीर्ती छापित. पण मुढात गणना न होत, फेडी ऋण बापाचे. सुहास आणि स्वाती 2 अपत्ये निर्मिती, दोघेही कलागुण घेती सर्वच कलांचे. नाटक सिनेमा चित्रकला, संगीत गायन हस्तकला, स्पर्शती सर्व कला आपापल्या परीने. असो, आज 26 जून, बापूंचाही निर्वाण दिन. आई बापूंना स्मरून करतो लेखन सीमा. व पुत्र. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीलाच मी हा प्रश्न विचारते की वडील इतके लोकप्रिय साहित्यिक आहेत की आजही एखाद्या प्रकाशन संस्थेत फोन केला आणि विचारलं की आजची बेस्ट सेलर्स कुठली आहेत, तर पटकन पार्टनरचं नाव येईल किंवा फॅन्टसीचं येईल किंवा वाट पाहणारं दार येईल. तर ह्याच्या मागचं रहस्य काय आहे? म्हणजे एक साहित्यिक म्हणून तुम्ही त्यांच्याकडे कसं पाहता? मुलगा म्हणून मुलगा पाहतो वडिलांकडे, ते कसं होतं? चांगला प्रश्न आहे. साहित्यिक म्हणून बघणं वेगळं असतं आणि वडील म्हणून बघणं वेगळं असतं. साहित्यिक म्हणून त्यांनी आधी विचारलं तर आधी त्याचं उत्तर देतो. आणि त्याच्या अगोदर आधी एक सांगतो नम्रपणाने की मी एक शतमूर्ख बसलेलो आहे. कारण शतमूर्ख मग वडिलांनी त्यांच्या वडिलांची कीर्ती सांगितली आणि सांगे वडिलांची कीर्ती पुस्तक जन्माला आलं, जे अत्यंत योग्य होतं. ते अर्थातच हे म्हणजे मी इथे आजोबाने काढलेले चित्र आहे म्हणून मी इथे माझा हात गेला 2दा. माझे आजोबा पुश्री काळे, मी त्यांच्यावर आधी बोलतो. पुश्री काळे हे पुरुषोत्तम श्रीपद काळे हे पहिल्यांदी त्यांचा जन्म मेणवलीचा, पण नंतर त्यांचं कार्यक्षेत्र जे होतं ते हैदराबादच्या निजामाकडे होतं.
गालीचे रंगवायचे, त्याचं डिझायनिंग करायचं, तिथे ते होते बराच काळ. त्याच्यानंतर ते पुण्याला आल्यानंतर वयाच्या 60नंतर त्यांनी राजकमलचा म्हणजे राजकमलची नोकरी धरली म्हणण्यापेक्षा ते तिथे आले आणि त्यांना राजकमलने घेतलं म्हणून ते दादरला आले, पुण्याला बंगला सोडून. राजकमलचे 2 आंखें 12 हात, नंतर नवरंग, झनक झनक पायल बाजे, हे या सगळ्या सिनेमामध्ये माणसं सोडून जे काय दिसतं ते माझ्या आजोबांचं आहे. सगळे पडदे आजोबांचे आहेत. पूर्वीची जी नाटकं होती ती मंदारमाला, कोण जगन्नाथ, पंडितराव जगन्नाथ, नंतर बरीचशी नाटकं म्हणजे यांची आपले भालचंद्र पेंढारकरांची बरीचशी नाटकं, ललित कलादर्शचे पडदे, आणि त्यांच्या आजूबाजूला पण काही मंडळी होती, त्यांचे बरेचसे पडदे माझ्या आजोबांनी रंगवलेत. त्याच्यानंतर ते राजकमलकडे आले. तो 60 ते साधारण 8-10 वर्ष तरी आजोबा राजकमलमध्ये होते कमीत कमी. त्यांची जी कीर्ती आहे ती वडिलांनी सांगितलेली आहे, पण त्यांना कोणीही मूर्ख म्हणणार नाही, कारण ते पण तेवढ्याच योग्यतेचे होते. मी त्या योग्यतेचा नाही म्हणून मी मगाशी मला ती उपमा दिली किंवा मी ते माझं नाव सांगितलं की मी शतो मूर्ख आहे, कारण मी वडिलांची पण कीर्ती सांगतोय आणि आजोबांची पण सांगतोय. याची कथा सांगायची राहिली, गंमत यायची, हे उगाचच बुक फ्रेम केलेलं नाही आहे माझ्या आजोबांनी. याची गंमत अशी आहे की ही फ्रेम केली होती आणि ती माणूस बसल्याच्या पाठीमागे या इथे त्यांनी भिंतीत लावली होती दादरला. तर हा जो ज्याच्यावरती हे पेंटिंग करतात ऑइल पेंट, तो बोर्ड वेगळा असतो, त्याचा तो कार्डबोर्ड नसतो, तो वेगळा हार्डबोर्ड असतो, एवढा जाड असतो तो, 2 इंचाचा वगैरे किंवा 1 इंचाचा, आणि तो टफ असतो चांगला. तर तो त्यांनी भिंतीवरती छान लावला, त्याच्यावरती पेंटिंग केलं आणि ते ओपन सोडून दिलं. याचं कारण पूर्वीची माणसं तेल लावायची, बायका रगड तेल लावायच्या, आणि बसल्या किंवा टेकला की मग अरे इथे काकू बसल्या होते, तर तेलाचे गोल डाग त्या भिंतीवरती पडायचे. सो आजोबांनी हे तिथे लावले की ह्याला किती टेका ऑइल पेंटच आहे, या ऑइलला ऑइल लावलं तर तुमचं काही होणार नाही. सो हे अनेक वर्ष आमच्या दादरच्या घरात छान राहिलं. 71 साली आम्ही दादरचं घर सोडलं तेव्हा वडिलांना हे काढायची म्हणजे काढावंसं वाटलं की अरे घेऊन जायचं, ते निघेनाकडे ते तुकडे पडायला लागले, ते स्टिफ होतं. नंतर जो मागचा जो प्रकार आहे तो ते वडिलांना तसं सोडावं लागलं. आणि मी 71 साली आलो बँड्राला, आणि काही काळानंतर बापूने अण्णांना सांगितलं की अण्णा ते तिथे राहिलं, पुन्हा करू म्हणताना माझ्या आजोबांचं वय, इकडे तारीख आहे खालती 72 साली त्यांनी केलेलं आहे, 1972 साली, आणि ते 76-77ला ते गेले तर त्यांचं वय होतं 88 ते 90, म्हणजे त्यांनी 82 वर्षी केलेले आहे जवळजवळ. त्याच्यात 2 पुस्तकं जी आहेत, ही वाट एकटीची आणि जपून टाका पाऊल, ती 2 पुस्तकं आणि मृत्युंजय मी समोर धरून बसलो होतो असा, आणि त्याचे बघून रंगवत होते. हे नाव इथे, हे तू तिरका धर, हा तिरका. सो माझ्या समोर त्यांनी ते केलेलं आहे. आणि त्यांचे होनाची वाळा नावाचा पिक्चर होता, त्यात आजोबांचे पडदे होते. तर त्याने असं केलं होतं की सेट असा मांडला होता, आणि तुम्हाला कल्पना आहे की प्रत्येक गाण्यातलं एक वाक्य फक्त ते एक ओळ टेक घ्यायचं, इकडे तिकडे गेला कट्टू. आता दुसरी एक पाऊलवाट आणलेली आहे ज्याच्यावरनं बैल जातील, आणि तो होना जेव्हा तिकडनं स्टार्ट करतो एक ओळ, की इथून इथे संपते, इथे संपले की कॅमेरामन म्हणजे हे कट म्हणून ओरडणार आहे डायरेक्टर, सगळ्यांना थांबायचं आहे तिकडे. ओके, ते प्रॅक्टिस झाली, ॲक्च्युअल शूटिंग सुरू झालं, तो होनाची तिकडनं इकडे आला, त्याने इथे बैल थांबवले, म्हणजे कट झालं, हा थांबला, बैल पुढे गेले. तर आजोबाने काय केलं होतं, तो जो पडदा होता त्याच्या मागे ती पाऊलवाट आणि ते गवत आणि ते जंगल जे काय ते शेत, ते त्यांनी कंटिन्यू केलं होतं. हे बैल तिकडे गेले की मग पाऊलवाट दिसते, जाता येत नाही त्याच्यावरती, त्याने असं केलं तेव्हा त्यांना पडदा लागला शिंगाना. हे बैलांना गंडवणं किंवा एखाद्या प्राण्याला फसवणं, इट्स नॉट. त्यांना ते वाटलं असेल हे असं जायचं पुढे आहे, असं दिसतंय मला. जिवंत जे म्हणतात ना, सरकता रंगमंच यांनी आणला, माझ्या आजोबांनी आणला. वडिलांचं जे साहित्य होतं किंवा आहे म्हणूया, कारण साहित्य आहे तोपर्यंत तो माणूस आहे असं मी मानतो कुठलाही. त्यांचं साहित्य वेगळं होतं. आता ऐकणाऱ्यांनी असा गैरसमज करून घेऊ नये की मी माझ्या वडिलांची स्तुतीच करतोय किंवा त्यांच्या लेखनाची स्तुती करतोय. काय होतं की एखाद्या अशा तऱ्हेच्या कलाकाराजवळ तुम्ही राहिलात तर त्यांच्या कलेचा किंवा त्यांच्या विचाराचा तुमच्यावरती काहीतरी पगडा बसतो, तुम्ही ते विचार फॉलो करायला लागता.
त्या विचारावरती जास्त विश्वास ठेवायला लागता. कमीत कमी माझ्या बाबतीत ते तसं झालं की वडिलांची जी विचारशैली आहे त्या तऱ्हेचे विचार माझ्या अंगात न कळत उतरले. मी त्यांची काही कॉपी करायला गेलो नाही, पण त्यांचं लिखाण, त्यांच्या जवळजवळ 400 ते 500 कथा आहेत, त्या केव्हा ना केव्हा तर मी वाचलेल्या आहेत. तर त्या कथेमध्ये जे काही विचाराचं जे काही साम्य आहे किंवा जो काही धागा आहे तो बऱ्यापैकी कॉमन धागा आहे. तो धागा मला माझ्या जवळचा वाटला, माझ्या मेंदूच्या जवळचा वाटला, मनाच्या जवळचा वाटला की हो, हे असंच होतं, असेच विचार करायचे असतात, माणसं अशीच असतात, किंवा माणूस असा दिसल्यानंतर आपण त्याच्याकडे असंच बघायचं असतं. ही जी त्यांची वृत्ती होती ते थोडंसं माझ्या अंगात भिनलं. सगळं नाही, कारण प्रत्येक माणूस स्वयंभू असतो, पण हा माणूस कंटिन्युअसली आयुष्यभर इतर माणसांना शोधण्यात आणि त्यांच्यातला माणूस बघण्यात त्याने आपला जन्म घालवला. खरं, कारण त्यांचं पहिलं पुस्तक होतं, त्याचं नाव होतं लोंबकळणारी माणसं. बरोबर. त्याच्यानंतर माणसं, बपूंची माणसं, मी माणूस शोधतोय, आणि अजून एक मला वाटतं माणसावरती त्यांचं काहीतरी एक पुस्तक आहे. म्हणजे माणूस हा खूप महत्त्वाचा, घर हरवलेली माणसं, अगदी छान. आणि नाव जरी दिलं नसलं त्या पुस्तकाला तरी कर्मचारी म्हणण्यामध्ये कर्मचारी सगळी माणसंच होती जी त्यांना म्युन्सिपाल्टीत भेटली. सो त्यांचा संबंध बघण्याचा दृष्टिकोन माणसाकडे, माणसातला माणूस शोधायचा हाच होता. जिथे तो प्रकर्षाने जाणवला त्या माणसांच्या वरती कथा झाल्या. नावं न घेता त्यांनी ते बरंचसं केलं लिखाण, तरी ज्या माणसांना कळायचं ते कळायचं. आणि कथाकथनामध्ये त्यांनी ज्या काही स्वतःच्या 60-70 कथा तयार असायच्या त्यांच्या, त्यातली त्यांनी कुठली कथा सांगितल्यानंतर जिथे माणुसकीचा धागा येतो किंवा जिथे एखादा घरातला प्रसंग असतो जिथे थोडंसं ते प्रायव्हेट असं लोकांना वाटतं, पण ते खरं प्रायव्हेट नसतं. कारण त्यांनीच एका पार्टमध्ये लिहून ठेवलं की ॲज यू राईट मोर अँड मोर पर्सनल इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. सो हा जो प्रकार आहे हा मी खरोखर अनुभवला. कारण कथाकथन झाल्यानंतर आम्ही ऑफकोर्स जवळ जाऊन थोडेसे लांब उभे राहायचो, कारण त्यांच्या जवळ आधी माणसांचा गराडा असायचा. त्यातली बरीचशी माणसं विचारायची की तुम्हाला हा प्रसंग आमच्या घरातला कोणी सांगितला, कसा कळला. सो माणसं ओळखायची त्यांच्या कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या वाक्याने त्याच्या आजूबाजूला काय झालं असेल हे ओळखायची ताकद या माणसाकडे होती. खरं. त्यामुळे त्यांचं लिखाण आजही जे वाचलं जात आहे ते याच कारणासाठी असेल की या लिखाणाशी, या प्रसंगाशी, या विचारशैलीशी, या वागण्याशी मी कुठेतरी रिलेट होतोय डायरेक्टली, किंवा माझ्या घरातली माणसं रिलेट होत आहेत. माझी बायको अशीच वागते म्हणून मला ही कथा वारंवार वाचायला आवडते. हा एक दृष्टिकोन असतो. मी तेव्हा असा वागलो, म्हटलं तर वेड्यासारखा, म्हटलं तर गाढवासारखा, तर स्वतःचं जे दुःख असतं किंवा स्वतःचा जो पराभव असतो तो सुद्धा माणसाला एकटा असताना परत परत तो आठवायला आवडतो. ही सायकॉलॉजी आहे. तर त्यामुळे ह्याने इतका सायकॉलॉजीचा अभ्यास केला होता इनडायरेक्टली. आणि जेव्हा ते म्युन्सिपाल्टीत होते तेव्हा त्यांचं टोटली वेगळं काम होतं. म्युन्सिपाल्टीमध्ये आर्किटेक्ट होते ते, आणि आर्किटेक्चरमध्ये त्यांनी जे काही प्रावीण्य मिळवलं होतं ते सगळं त्यांना म्युन्सिपाल्टीत वापरता आलं. ते त्यांच्याकडे मॅक्झिमम म्युन्सिपाल्टीतल्या हॉस्पिटल्सची कामं होती. त्यामुळे प्रत्येक हॉस्पिटल्स वेगळी वेगळी, जागा वेगळी. जरी आतले पेशंट्स आणि बाकी सगळं सेम असेल तरी सुद्धा इथे जागा वेगळी आहे म्हटलं तर मी इथे काय वेगळं करू शकतो, मागच्या ह्याच्यात काय मला करता आलं नाही ते मला आता थोडंसं ॲडिशनल ज्ञान आलं आहे, प्रत्यक्षात ज्ञान आलं आहे, तर मी इथे कसं ते वाढवू, इथे बेड्स कशा वाढवू, पण इथे बाकीची स्वच्छता किंवा आणखीन जे सगळं असेल ते कसं मेंटेन करू, ह्या तऱ्हेचे अभ्यास करून ते सगळे आखणी करायचे. त्यामुळे जे जे हॉस्पिटलचं एक्सटेन्शन बिल्डिंग, नायर हॉस्पिटलची एक्सटेन्शन बिल्डिंग, KEM हॉस्पिटलची एक्सटेन्शन बिल्डिंग, पूर्वीचं कूपर हॉस्पिटल जे आता पाडले, आता नवीन केलं त्यांनी, बोरिवलीचं एक आहे त्याचं नाव आठवत नाही पण ते एक हॉस्पिटल, चेंबूरला एक हॉस्पिटल होतं म्युन्सिपाल्टीचं, ते अशी सगळी हॉस्पिटल्स वडिलांनी डिझाईन केली. तर तो पण छंद त्यांना तेवढाच, म्हणजे तो छंदच होता त्यांचा. ते काय फक्त तिकडनं पगार मिळतो म्हणून ते प्रेम किंवा ह्याच्याने जायचे असं नाही, कंपल्शन म्हणून जायचं नाही. ती त्यांची तेवढीच महत्त्वाची आवड होती, कारण तिथे पण प्रोडक्शनच होतं काहीतरी. आजोबा माझे त्यांनी ब्रश चालवला, तो मी म्हणतो की वडिलांच्या हातात तो पेन म्हणून आला. सगळ्यांनाच माहिती आहे दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह हे माझ्या वडिलांचं क्रिएशन आहे. आणि त्यांना चॅलेंज 2 होते. म्युन्सिपाल्टीला त्या बिल्डिंगच्या खालती तळ मजल्यावरती, म्हणजे साध्या ग्राउंड फ्लोअरला त्यांना फिश मार्केट वगैरे करायचं होतं, आणि पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती जे काय आहे ते तिकडे त्यांना करायचं होतं हे थिएटर. आणि दुसरं जे कंपल्शन होतं ते म्हणजे वरतून विमानं जाणार असो, हाईट जास्त वाढवायची नाही. आता हाईट जास्त वाढवायची नाही नंबर 1,
खालतून मासळीचा वास येता कामा नये नंबर 2, आणि मॅक्झिमम खुर्च्या बसवल्या पाहिजेत नंबर 3. अशा जवळ 850च्या आसपास त्यांनी खुर्च्या बसवल्या तिकडे. सो ते पण त्यांनी फार उत्कृष्ट त्यांची ती निर्मिती होती. नशिबाने त्याच थिएटरमध्ये त्यांचंच परत कथाकथन, त्याचे बरेच शो झाले. माझी पण नाटकं झाली 2-3. सो असा सगळा त्यांचा हा प्रवास होता. तर ह्या प्रवासामध्ये त्यांचं जेवढं प्रेम होतं आर्किटेक्चरवरती तेवढंच लिखाणावरती होतं. त्यामुळे आर्किटेक्चरचं काम झालं की ते लिहायला बसायचे आणि ऑफिसमध्ये कधी कधी लिहायचे आणि घरी नंतर आर्किटेक्चरचे प्लॅन्स करायचे रात्री जागून वगैरे असं. सो दोन्ही गोष्टीवर तेवढंच प्रेम होतं, म्हणून हा माणूस त्या अर्थाने दोन्हीकडे कलाकारच होता. आता मी कलेच्या आणि तुमच्या साहित्याच्या ह्याच्यात परत येतो की त्यांचं साहित्य का एवढं फेमस झालंय, तर ते खरोखर बऱ्याच लोकांना ते स्वतःशी रिलेट झालं, करता आलं. म्हणून त्यांनी म्हटलं तर एक बाजू अशी आहे की त्यांनी जे बघितलं नाही ते त्यांनी लिहिलं नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी इथे बसून गावच्या कथा लिहिल्या नाहीत की पाटाने चंची उघडली आणि मग तंबाखू मळला, मग तो पचकन थुकला वगैरे हे. आणि त्यामुळे बाकीच्या इतर फापट पसराला त्यांनी केव्हाच काट मारली की तो उठला, त्यांनी दरवाजा उघडला. आता बेल वाजल्यानंतर माणूस दरवाजा उघडणारच, ते लिहायला कशाला पाहिजे. त्यांचं प्रेम आणि त्यांचं ते जे काही टाइम लिमिट असायचं, कथाकथनाचं असेल, लिखाणाचं असेल, कारण तुम्ही किती वेळ वाचत बसालो काही आवडलं तरी त्याला काहीतरी एक अर्थ आहे की नाही. आपल्याला आपण म्हटलं तर बॉम्बेचं आयुष्य आहे. तुम्हाला समजा अगदी पूर्वीच्या काळात, आताच्या काळात ते इम्पॉसिबल आहे की तुम्ही ट्रेनमध्ये पुस्तक घेऊन बसल्यात वाचत, ते इम्पॉसिबल आहे. स्वतःचा हात पण दिसत नाही बराच वेळ आपल्याला आता, असं वाटतं मला. सो पूर्वीच्या काळात जर का तुम्ही ट्रेनमध्ये बसत तर बाबा पुस्तक वाचाल की ती तुमचं अर्ध्या तासात तुमची ती कथा संपली पाहिजे. त्यामुळे ते उगाच लांबण लावायचा प्रकार माहिती नव्हता. म्हणून संवादिनी नावाचं पुस्तक जन्माला आलं की त्यात 6 गोष्टी आहेत, एकही त्याच्यामध्ये कृती नाही आहे किंवा डायलॉग शिवाय एक वाक्य नाही आहे. तो घरी आला, त्याने दरवाजा उघडला, काही नाही. तो जो अय्या तुम्ही आलात म्हणजे तो घरी आलाय कळलं पाहिजे. बायको विचारते, हीच त्यांची जी शैली आहे, ही शैली त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने वापरली ह्याच्यामध्ये. आणि ह्याचं बेसिक कारण सांगतो की पूर्वी तुम्हाला आठवत असेल आपल्या म्हणजे आम्ही 68च्या आसपासचं बोलतोय, 67-68, त्या काळामध्ये आकाशवाणीवरती तुम्ही आम्ही किंवा पुन्हा प्रपंच हा जो प्रकार होता, आधी प्रपंच होता, मग तो काही काळ बंद पडला म्हणून तो पुन्हा प्रपंच झाला. आणि मग त्यांनी आणखीन एक तिसरी मला वाटतं काही दिवसांनी फेज आणली, ती तुम्ही आम्ही म्हणून आणली. तर त्यांची जी 2-3 पुस्तकं आहेत की त्यांच्या अगोदर अर्थातच तो प्रपंच ही सिरियल चालू होती, पण सांगायचा उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये कोणाला ऍक्शन दिसत नव्हती, कारण तेव्हा फक्त ऑडिओ होतं आकाशवाणीवरती. बरोबर. श्रुतिका असल्यामुळे फक्त बोलायचंय, तर बोलताना कळलं पाहिजे ऐकणाऱ्याला की मध्ये किती काळ गेलाय, नंबर 1, बरोबर, कोण कोणाशी बोलतोय, संदर्भ काय आहे. सो ती जी 3 ग्रेट माणसं होती ती बरोबर तेवढी गॅप सोडायची, तो टाइम गेलाय असं स्वतः मानायची आणि ऐकण्याला मानायला लावायची. सो ते वडिलांनी बरेच महिने केल्यामुळे त्यांना ती एक आयडिया आली की नुसतं बोलून कसा टाइम 2 वर्ष गेलेत का 2 महिने गेले का 2 दिवसापूर्वी झालंय, हे कसं एस्टॅब्लिश करायचं, त्या संवादातूनच ते आलं पाहिजे. हे त्यांना कळलं होतं म्हणा, तरी तो एक्सपिरियन्स घेतला होता. आणि त्याच्यातून नंतर कालांतराने ही संवादिनी नावाचं हे पुस्तक आलं की त्यात फक्त संवाद आहेत आणि तरीही कोणी कुठेही अडत नाही. अरे असं कसं, मध्ये काय झालं असं कोणालाही वाटत नाही. आता हे परत सांगतो की माझ्या वडिलांनी केलं म्हणून मी सांगत नाहीये. मी त्यांचा एक माझ्या आईसारखाच मी एक कट्टर वाचक होतो की जे मला त्यांचं आवडलेलं नाही ते आम्ही त्यांना सांगायचो घरात की हे बरोबर नाही म्हणून. आणि पहिली बापूंची ही होती आई, वाचक नाही ती प्रेक्षक. वसू कथा झाली बस मी ऐकवतो, ती घरात होती एकतर आम्ही शाळेत किंवा कधी कॉलेजला वगैरे असो. सो पहिली रीडर म्हणा किंवा ऐकणारी व्यक्ती म्हणजे माझी आई. आणि ती बरेच वेळा बापूंना तर ती खूप कापायची, खूप कडेवर कापायची. बापूंच्या बऱ्याचशा कथा तिला आवडल्या नसायच्या. तुम्ही खूप लिहिलं, असं लिहिलंय तसं लिहिलंय. पण तो थोडासा तिचा स्वभाव होता म्हणा किंवा ती ज्या घरात आली होती म्हणा, पण त्या बऱ्याचशा कथा पब्लिकमध्ये खूप आवडल्या. म्हणजे इन द सेन्स आई चुकू दे असं मला म्हणायचं नाहीये, आईचा दृष्टिकोन वेगळा असायचा. वपूंच्या लिखाणाबद्दल आता आपण पुष्कळ बोललो आणि त्या लिखाणात त्यांनी आम्हाला जी माणसं भेटवली म्हणजे पार्टनर असेल, सगळ्यात पहिलं नाव येतं ते पार्टनरचंच येतं. आजही दोघांमधून तिसरा निघून नाही गेला तर तो नरक, असं जेव्हा वपू म्हणतात तेव्हा आज सुद्धा घरोघर जी आपल्याला अनेक अतिवृद्ध माणसं आहेत
आणि त्यांच्यामुळे घरामध्ये जी काही कुचंबणा होते किंवा घर हरवलेली माणसं मधली परिस्थिती जेव्हा आजही आपण पाहतो तेव्हा ते सगळं आजही सत्य आहे आणि हे सगळं कालातीत आहेत या समस्या. ह्या त्यांना कोणत्या माणसांकडे बघून कळत गेला असा प्रश्न पडतो. किंवा एक अगदी मला गंमत वाटते ती अशी की नाटकाला आपण जातो, कधी नाटक पाहायला जातो किंवा लोकलमधनं आपण प्रवास करतो तेव्हा हाताचं काय करायचं हा प्रश्न रंगमंचावर भल्या भल्या नटनट्यांना पडलेला मी पाहते की त्यांना संवाद चांगला बोलतायत, नाट्य अगदी छान रंगतंय, पण हाताचं मी काय करू हा प्रश्न. त्याच्यावर वपूंनी जी दे हाता कथा लिहिली होती ते डोक्यात येणं, त्यांनी हे सगळं कुठे पाहिलं असेल, इतकी माणसं त्यांना भेटली तरी कुठे. मला असं वाटतं की बापूंचं मन आणि आता डोळे म्हणा, म्हणजे बघतो म्हणून डोळे, पण ते जे काय होतं, तो जो काय मेंदू होता तो मला वाटतं स्पंज होता की काय कुठे काय लिहायला मिळालं किंवा पुढे ह्याचं काहीतरी होऊ शकतं म्हटलं की ते टिपायचं. ते म्हणून नाही, आपण ते बापूंच्याकडे जी काही मोठी माणसं यायची त्यातले अतिशय मोठे म्हणजे सगळ्या अर्थाने जे मोठे होते ते म्हणजे डॉक्टर पालेकर, ज्यांनी बापूंना वाचवलं. त्यांना जेव्हा पहिला अटॅक आला ब्लड प्रेशरचा, जबरदस्त अटॅक आला, तो मला वाटतं 67 साली आला काहीतरी. आणि त्या काळात कमलाकर नाटकणींनी या डॉक्टर पालेकरांना घरी आणलं. हे राहायला शिवाजी पाटला होते तेव्हा मी दादरला राहत होतो कोहिनूर टॉकीजच्या समोर. बिल्डिंग आहे ती गोकुळ निवास आताचं. गोकुळ निवास बिल्डिंग आहे. छबिलदासची जी गल्ली आहे किंवा आयडियल बुक डेपोची जी गल्ली आहे त्याच्या बाहेर जो रानडे रोड आहे तिथे गोकुळ निवास म्हणून एक बिल्डिंग आहे. आणि त्याच रस्त्यावरती पुढे गेल्यानंतर वामनरी पेट्यांचे जे दुकान आहे त्याच्या दुसऱ्या मजल्यावरती ही सगळी मंडळी होती, जिथे त्या मजल्यावरती त्याच्यात एक डॉक्टर पालेकर होते. सो त्यांना या डॉक्टर कमलाकर नाटकणींनी घरी आणलं, त्यांनी बापूंना वाचवलं वगैरे. आणि नंतर मग गंमत अशी झाली की डॉक्टर पालेकर बापूंच्या प्रेमात पडले ॲज अ पर्सन. त्यांनी बापूंचं लिखाण खूप उशिरा वाचलं आणि त्यांचं कथाकथन खूप उशिरा ऐकलं, कारण ते म्हणजे पहिल्यापासून म्हणायचं की मला तू आवडल्यास आधी, तुझं लिखाण नंतर. सो हा एक वेगळा त्यांच्यातला एक काय म्हणा गुण होता म्हणा किंवा एक काय प्रेम आहे. हे त्यांना दादरपासून भेटत गेलं आम्ही पहिल्यांदा. आणि तिथे चाळीतली जी माणसं असतात त्यांचा जो बरा वाईट अनुभव येतो तो आम्ही दोन्ही घेतला होता. बरा पण घेतला होता, म्हणजे बरा म्हणण्यापेक्षा मी चांगलाच घेतला होता. कारण माझी एक मानलेली आई एक घर सोडून पलीकडे होती, तिचं नाव कमलाबाई त्यांचं, मग तिला मी क म्हणायचो लहानपणापासून. ते वेगळं आहे. तर माझ्याकडे काही झालं की मी तिच्याकडे पळायचो. मला मी काही घरी गोंधळ घातला, बापू आता संध्याकाळी मारणार आहेत किंवा ओरडणार आहेत म्हटल्यानंतर ती मला घेऊन जायची तिच्या घरात. मी तिच्याकडे झोपायचो, सकाळी आणायचं, तिने मला सोडायचं, ती कामाला जायची, मग मी शाळेची तयारी करून मी शाळेत जायचं. तर हा चांगुलपणा पण बघितला चाळीमध्ये. आणखीन काही चांगले प्रकार होते आणि थोडंसं चाळीतलं वेगळं वातावरण असतं, पण ते पण बघितलं. पण आमचे शेजारी चांगले होते. वडिलांना ज्या डॉक्टर पालेकरांनी वाचवलं त्यांच्या पहिल्या ब्लड प्रेशरच्या अटॅकमधनं, त्याच्यानंतर त्यांचे सगळे मित्र आमचे मित्र झाले. हे असे होते ना की यांनी कुठलाही एक मित्र घरापासून लांब ठेवले असं झालं नाही. नवीन ओळख झाली की तो माणूस घरात आला पाहिजे, त्याची आईशी ओळख झाली पाहिजे, आमच्याशी ओळख झाली पाहिजे. मी ती 4-5 माणसं भेटणार वगैरे, पण पहिली मिठी माझी. मग त्याच्यामध्ये अरुण दाते, रवी दाते, मोहनदास सुकटणकर, आमचे तर काका, म्हणजे ते वेगळेच होतं आमचं नातं. बाळासाहेब मंगेशकर, अरुण दाते, रवी दाते यांचा जो कार्यक्रम होता भावसरगम, त्याला वडिलांनी जवळजवळ 100च्या वरती जास्त ह्याच्यात प्रयोगात कॉम्पेअरिंग केलेलं आहे. सो तेव्हा मी दादरला पण राहायचो आणि मग बँड्राला पण आलो होतो तेव्हा. तर दादरला राहत असताना 2-3दा असं झालं की कार्यक्रम संपलाय, मग ह्या सगळ्या लोकांना एक तल्लफ येते की आता काहीतरी पाहिजे अजून, ही साथ अजून पुढे राहिली पाहिजे. ही साथ म्हणजे अरुण दादांना समजा रवी दाते हवेत, बाळासाहेब हवेत, वपूचा हवेत, चालतील वगैरे असं. त्या सगळ्यांना ते एकत्र वाटायचं की आपण अजून असेच राहूया. मग कुठे कार्यक्रम संपलेले, आता घरी तर गेलं पाहिजे. बरं, घरं लांब लांब. आम्ही दादरला, अरुण दाते वगैरे बँड्राला तेव्हा, आणि बाळासाहेब तिथे पेडर रोडला. आणि दोनदा जाऊन झोपताय कोण? बाळासाहेब तर मला वाटतं अजूनही 3-4 वाजता झोपत असतील, कारण ही सगळी मंडळी निशाचरच आहेत. कारण मला असं वाटतं की चांगलं काहीतरी सुचतं ते रात्री सुचतं, एकटे असताना एकांतात. ती तंद्री असते. तो एक काळ असतो प्रसवण्याचा, असं माझं मत आहे आणि माझा तो अनुभव पण आहे. तर
ह्यांना नंतर जेव्हा भूक पण लागायची, कारण कार्यक्रमाच्या अगोदर कोणी जेवायचं नाही, नंतर गाता येणार नाही, वडिलांना त्याच्यात 2-3 कथा सांगायच्यात, कथा सांगता येणार नाहीत, सो सगळं नंतर जेवायचं. मग तेव्हा 68 साली बाहेर अशी हॉटेल्स ओपन नव्हती किंवा असे पावभाजीचे धाबे नव्हते की किती वाजता, पद्धती नव्हती किती वाजता येऊन खा वगैरे असं नव्हतं. हे आमच्या घरी यायचे, आईला ऑर्डर सोडायचे की वहिनी पिठलं भाकरी द्या, आई त्यांना रात्री 2:30ला हो बसा. हे मी बघितलेलं आहे, कारण माझं एक दैवत माझ्या घरी आलेलं आहे, बोलून चालून माझे संगीताचं दैवत. मी त्यांचा शिष्य असं झालो नाही, पण मी त्यांना फॉलो करतो. हृदयनाथ मंगेशकर माझ्या घरी आणि मी झोपणार आहे एवढा मी नालायक नक्कीच नाही. सो मी जागा असायचो. त्यांच्या गप्पा तेव्हा अत्यंत साध्या असायच्या, काही प्रायव्हेट नाही, काही ॲडल्ट्सचं नाही, काही असे फालतू जोक्स नाहीत वगैरे. छान सगळी मंडळी जमिनीवरती होती आणि छान गप्पा व्हायच्या. तर ते आमचे 3 मजले दादरचे, पायऱ्या तुटलेल्या लाकडाच्या, त्याच्यावरनं बिचारे मंगेशकर 3 वेळा आमच्याकडे कमीत कमी येऊन जेवून गेलेले आहेत. हा काळ बघितला, ह्यांना ही माणसं भेटली वडिलांना त्यांच्या फक्त कथाकथनामुळे, आणखीन त्यांच्या या सगळ्या ग्रेट लिखाणामुळे ते पुढे कंटिन्यू राहिलं. म्हणजे आम्ही जेव्हा बँड्रा ईस्टला 1971 साली आलो ना, तेव्हा फार गंमत झाली. साहित्य सहवासमध्ये 9:30ला चिडीचूप सगळे. त्या काळात आमच्याकडे, आम्ही तिथे आलो म्हणून दादरवरनं ही 3ही मंडळी उठायची. डॉक्टर पालेकर, डॉक्टर डेंटिस्ट एक होते, असे सगळे इंगळे वगैरे, हे सगळे उठून आमच्याकडे यायचे. 2 किंवा 3 गाड्या आमच्या खालती पार्क, जेव्हा साहित्य सहवासमध्ये टोटल 4 गाड्या होत्या चौघांच्याकडे, तेव्हा आमच्या घराखालती 3-3 गाड्या. वरती माणसं येत आहेत, धुमाकूळ घालतायत, धो हसतायत, 11:30 वाजता पॅकअप करून जातात, कारण सगळ्यांनाच नेक्स्ट डे ऑफिस आहे म्हणून. हो, पण 11:30पर्यंत आमच्याकडे धमाल चालली आहे. सगळेजण बाजूचा ऐकतात, कारण आवाज जायचाच. तेव्हा AC कोणाच्याही घरात नव्हता. सगळे दणकून हसायचे, जोक्स मारायचे, जेवायचे आणि निघून जायचे. तर हे प्रकार आमच्याकडे खूप वेळा व्हायचे. त्यामुळे अनंत माणसं बापूंनी जोडली. ह्या ज्या मैफिली आहेत ना, ह्याच्यातूनच माणसं जी एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांचे स्वभाव कळतात, कंगोरे कळत जातात, आणि मग ते जर तुम्ही सर्जनशील असाल तर ते तुमच्या कथांमध्ये उतरतच. आणि ही तर सगळी फार मोठी माणसं झाली हो. म्हणजे हृदयनाथ मंगेशकर असतील किंवा डॉक्टर पालेकर असतील किंवा दाते असतील, ही खूप मोठ्या सर्जनशील बुद्धीची, देवाचं वडील तुमचे दैवी देणं घेऊन आलेली माणसं. पण असं असतानाही साध्यातल्या साध्या, सामान्यातल्या सामान्य माणसांची दुःख यांना कळत होती, कारण सगळ्यांचे पाय फार जमिनीवर होते. हे ज्या वेळेला आप्पा आणि माधुरी भागवत आमचे शेजारी, यांच्याकडे तुम्ही सगळेजण यायचात आणि ज्या प्रेमाने ते आमच्याशी बोलायचे, की मी फक्त त्यांच्या पुस्तकांची आम्ही पारायणं केलेली आणि अफाट प्रेम, त्यांचं गाणं असेल, त्यांची चित्र असतील, त्यांनी केलेलं इंटिरियर असेल किंवा त्यांचं व्हायलिन असेल, हे सगळं, आणि माणसांचा अपार लोभ असेल, उत्तम हस्ताक्षर असेल, आणि बोलण्या वागण्यात अकृत्रिम प्रेम आणि स्नेह देण्याची त्यांची जी कपॅसिटी होती, त्यांच्याकडे जी जादू होती, तो दोष होता मात्र, कारण तो लोकांच्या दृष्टीने दोष आहे. आम्ही भारून जायचो त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे, की ते हसले की त्यांचे डोळे सुद्धा हसायचे, इतके अंतर्बाह्य ते दिलखुलास होते. वडिलांचं लग्न झालं, आणखीन आजोबा माझ्या वडिलांबरोबरच दादरलाच होते. आणि आईचं माहेर होतं ते अक्षरशः समोरची बिल्डिंग होती दादरची. सो ती तिकडनं या बिल्डिंगमध्ये आली राहायला, फक्त तेवढंच. त्याच्या अगोदरची गंमत सांगतो बारीकशी. फावल्या वेळामध्ये काहीतरी बारीकचा धंदा करावा सुचेल तो, म्हणून वडिलांनी साड्या विकायचा धंदा सुरू केला दादरच्या आसपास, स्वतःच्या घराच्या आसपास. ते करता करता ते समोरच्या बिल्डिंगमध्ये गेले होते. त्या बिल्डिंगमधली मालती, म्हणजे मालती निगुडकर, म्हणजे आत्ताची वसुंधरा काळे, ती त्यांना तिकडे भेटली होती. आणि बेसिकली या दोघांची आणखीन जास्त चांगली गाठ घालून दिली ती केशवराव दातेंच्या मुलाने म्हणजे सुनेने. अरे वा. केशवराव दाते जस्ट दादरला 2 गल्ल्या सोडून पलीकडे राहायचे. तर त्यांचा मुलगा जो होता रघुवीर दाते, ते याच्यामध्ये होते राजकमलमध्ये साऊंड रेकॉर्डिस्ट. आणि त्यांच्या आणि वडिलांची खूप घट्ट मैत्री होती आणि अक्षरशः निस्वार्थी मैत्री होती. तर त्यांची बायको निर्मला दाते, हिची आई मैत्री मालती. तर तिने बापूंना एकंदरीत बघून वगैरे तिला सगळं कळलं या घरातलं काय आहे वातावरण आणि या घरात कोण फिट होईल. तर तिने बापूला सांगितलं, वसंता मस्करी म्हणून न्यायचं नाही,
तू जर का सिरियस राहणार असेल तर मी तुला एक मुलगी दाखवते जी तुझ्या घरासाठी चांगली असेल, असं म्हणून तिने आईची आणि बापूंची गाठ घालून दिली. मग ते पुढे साड्या प्रकरण चालू राहिलं. मग नंतर अण्णांनी एकदा असं बापूंना मस्त सांगितलं, अरे तुझी ती मैत्रीण येऊन गेली. अण्णा कोण कोण? ती जी आज एक साडी घेऊन जाते उद्या परत ती बदलून नेते ती. तर हा व्यवसाय म्हणे आईने शेवटपर्यंत चालू ठेवला की बापूंनी साडी आणली, तुम्हाला काय कळत ते साडीतलं, कुठल्या दुकानात आणली ते मला सांगा, मी जाऊन बदलून आणते. हे पण वडिलांनी एका कथेत लिहिलेलं आहे. पण हा दोघांचा स्वभाव होता आणि दोघांचं अतोनात प्रेम होतं. कथाकथनाचा वारसा आजीकडनं मिळाला यांना, बापूंना. कारण आजी कुठेही जाऊन आली, एखादं बारीकचं फंक्शन, घरातलं फंक्शन असो, नातेवाईकांचं, जाऊन आली की इत्तमभूत सगळी माहिती दुसऱ्या माणसाला सांगायची जो आलेला नाही तो. हे नेसलं होतं तिने, हे अमुक तमुक तमुक सगळ्या डिटेल्स सांगायची. सो ते जे होतं कथाकथन करणं किंवा एखादा कथन करणं हे आजीकडनं बापूंकडे आलं. आणि ही आणि म्हणता आम्ही त्याला खूप विषय दिले कथेसाठी. म्हणजे तुम्हाला खरंच गंमत सांगतो, आता खरंच जे मांजर आहे ना, तर मी दादरला राहत होतो. दादरला चाळ सगळ्यांची घरं उघडी. मला एक पिल्लू मिळालं, घरी आणून ठेवलं. तर नॅचरली दूध देते म्हटल्यानं आमच्या घरी राहत आहे. मग सगळं ओपन आहे. एकदा तरी निघून गेलं कुठेतरी, कुठे गेला माहिती नाही. बरं आई घरात 24 तास. मी आल्यानंतर आईवरती पिसाटलो, माझं मांजर गेले कुठं, तुझं लक्ष नव्हतं, अमुक तमुक. आता आईने तिच्या बाजूने सांगायचा प्रयत्न केला. मी तेव्हा 8-10 वर्षाचा असेल. तिच्या घराच्या बाहेर अशी बारीकशी भिंत होती, इथे खिडकी होती, हा दरवाजा आहे. त्या भिंतीवर मी लिहून ठेवलं, काय तक्रार. पेन्सिलीने खडूया, तक्रार. तुम्हाला तुमची बायको कितीही आवडत असली तरी माझे मांजर आईने सोडल्यामुळे मी अत्यंत दुःखी आहे. तुम्हाला तुमची बायको किती आवडत असली तरी तुम्ही तिला पोलिसात द्या. असं केलं, खालती समाप्त. आणि मी जाऊन तिथे रडत मी झोपलेलो होतो. मग बापू आले, त्यांनी 6-6:30 घरी यायचे, ट्रेन आले, बघितलं आणि ते 2 मिनिटं तिथेच उभे राहिले की ह्या पोरावरती काय इम्पॅक्ट झालाय, वय वर्ष अमुक, आणि त्याला मी अत्यंत दुःखी आहे वगैरे हे शब्द सुचत आहेत. आणि बस दॅट वॉज द एंड ऑफ इट. ह्याच्यावर आपण ही गोष्ट केली. आम्ही कुठेतरी 4 दिवस बाहेरगावी गेलेलो आहोत आणि संबंध बिल्डिंगमध्ये मी एक तर सगळीकडे शोधतोय. मग थोडंसं आई पण विचारते कोणाला, तुमच्याकडे आहे का मांजर, कोणी काय आहे का वगैरे असं. आणि मी बाहेरनं 4 दिवसांनी येईपर्यंत एक कुटुंबाने आमच्यावरच्या प्रेमाने किंवा माझ्यावरच्या प्रेमाने 1 किंवा 2 किंवा 4 मांजरं आमच्या घरात व्हेंटिलेटरमधून सोडलेली आहेत. आता हा कल्पना विलास आपल्या मुलासाठी, आपल्या मुलाच्या सुखासाठी. आणि शेवटचा येतो तो म्हणतो की अहो आता मी एक गर्भार बाळंतीण सोडले म्हणे तुमच्या ह्याच्यामध्ये. तर बापूने दरवाजा उघडला, संबंध घरात हैदोस होता मांजरांचा, म्याव म्याव म्याव. आणि आई आली आणि पाठीमागून मी आलो, म्हणजे त्यांनी पाठीमागून हा म्हणजे बिबटा का कोण आला, हा आला आणि त्याच्या हातात एक मांजर. आणि तो मला म्हणतो, बापू टॅक्सीखाली बसतो होतो, मी पटकन पकडलं, कसं आहे गोड आहे नाही. पुस्तकात आहे मांजर नावाची गोष्ट. त्यांची खांबेडे नावाची एक कथा आहे जी बरीचशी मला पण लागू आहे की तो एकदा नाही म्हणजे नाही, गुड नाईट, संबंध तुटले म्हणजे तुटले, असं तो वागतो. आता तुम्ही म्हणाल की असं का वागतो, कोणी त्याला समजून सांगू शकत नाही का, मग त्याला ह्याला ह्याच्याकडे नेलं पाहिजे, एखाद्या सायकिट्रिस्टकडे किंवा असं. तो तसाच आहे, ही इज बॉर्न लाईक दॅट. तुम्हाला हवं तर घ्या तर गुड नाईट, विसरून जा त्याला. तर अशा तऱ्हेची माणसं बघितल्यानंतर वडिलांनी त्याच्या कथा लिहिल्या आणि त्या लोकांसमोर ठेवल्या की अशीही माणसं समाजात आहेत. एक गोष्ट गमत अशी पण आहे की त्यांच्या 2-3 कथा राहून गेल्या अर्धवट, कारण त्यांना चांगला एंड नाही मिळाला. हो. आता याच्यात गंमत अशी आहे की त्यांच्या डोक्यात ते कथानक चालू असायचं की याचं काहीतरी करायचंय. पण जर का त्यांना समर्पक रॅशनल थिंकिंगचा, लॉजिकल थिंकिंगचा जर का त्यांना एंड मिळाला नाही तर ते कथा लिहायचे नाहीत. आणि ज्या क्षणी एंड मिळाला, सुचला, तिथे ते कथा लिहायला बसायचे. विशिष्ट जागा किंवा काही घरातली होती ठीक आहे, पण ते कुठेही कथा लिहायचे. कुठेही. हॉस्पिटलमध्ये गेलेत, डीनची अपॉइंटमेंट आहे, त्यांनी 2:30ला बोलवलंय, मी इथे 2ला आलोय, माझं काम संपलं. बॅग काढायची, ते कागद काढायचे, लिहायला लागायचं. आलं हे, कारण ते म्हणायचं ना की एकदा डोक्यात कथा तयार झाली ना की नंतर फक्त कारकून सांगतो की फक्त. एक व्यक्ती आमच्याकडे संध्याकाळी 7:30-8ला आली, बँड्राला साहित्य सहवासमध्ये आली होती वडिलांचा कथाकथन ठरवायला, खूप लांबच्या एखाद्या गावामध्ये. ते त्यांची बोलणी सुरू होती. मी शाळेतनं मला वाटतं कॉलेजमधून आलो होतो, आई आत होती. जरा वेळाने 8:30-9 वाजले आणि बापू एकदम आत आले आणि बापूने आईला सांगितलं की 4थं पान घे, म्हणजे त्यांचं पान घे.
आईने पान घेतलं, काही इथे आठी नावाचा प्रकार नाही, पान घेतलं, तो माणूस जेवून गेला. संस्कार कसे होतात तुमच्या मनावरती न कळत की हे असं करायचं असतं. सईचा वारसा पण तसाच आहे. तसाच आहे. सई म्हणजे माझी बायको, तिला नंतर दाखवतो तुम्हाला, तर ती पण तशीच आहे की घरी आल्यानंतर माणूस उपाशी तर जाणार नाहीच नाही. आणि सईचं थोडासा आता विषय नाही फक्त 2 मिनिटात सांगतो. करोनाच्या काळामध्ये 1.5-2 वर्ष तिने डबे पोचवले, म्हणजे दिले आणि मी जाऊन पोचवले बाहेर. मित्र होते त्याच्यात, नातेवाईक होते. आणि म्हणजे गंमत म्हणून सांगतो आता, सेम विषय आणि परत सेम कसं रिपीट होतं. अरुण ते आणि रवी जाते एस्पेशली माझ्या आईला अन्नपूर्णा म्हणायचा. तरी पहिल्यापासून जे काही प्रेम होतं ते मेंटेन करणारी 3 ते 4 माणसं आम्हाला आमच्या साहित्य संस्थेत लाभली. पहिल्या शांताबाई शेळके याचं कारण आम्ही दादरपासून आम्ही आमचं जाणं येणं होतं. त्या बिचाऱ्या एका म्हणजे जिन्याच्या खालच्या खोलीत राहत होत्या दादर सेलच्या समोर. तेव्हापासून आम्ही आमचं त्यांच्याकडे येणं जाणं होतं आमचं. सो दॅट ते समोरची माणसं आम्हाला वेलकम करायची की अरे अनलकीली किंवा लकीली 7व्या वर्षी मी पण नाटकात काम केल्यामुळे ती म्हणजे आता तुम्हाला गंमत समजतो, सुनीला प्रधान जी अत्यंत पुढे नटी गाजली, तर ती आणि आम्ही एका नाटकात होतो आणि तिला प्राइज मिळालं आणि मला स्पेशल प्राइज मिळालं म्हणून मी रायगडमध्ये गेलो. त्यांची एक अजून एक हे अशी होती खास गोष्ट की ते शेवटी गंभीर कथा सांगून सोडायचे, जा आता घरी. ऋतुपसंती रूढ घाई किंवा हसरे दुःख ह्या ज्या त्यांच्या 2 कथा आहेत ज्या अत्यंत सिरियस आहेत, त्या शेवटी त्यांना पण कधीतरी आवंडा यायचा असं करून ते मध्येच पाणी प्यायचे आणि मग पुढचे उरलेली 4-5 वाक्य सांगायचे. 2-3दा रडलेले आहेत माझ्यासमोर. आता हा सगळा ऑडियन्स 1000 माझ्यासमोर होता आणि तो पडदा पडून ते लगेच पडदा उघडतात. तुम्हाला माहिती आहे का, कल्पना आहे नाटकात सुद्धा तुम्ही थिएटरला गेल्यानंतर सपोज तुम्ही जर का प्रेक्षागृहात जर का थोडंसं रेंगाळलात तर ते नाटक पडदा पडतो आणि एक 2-3 मिनिटात तो परत उघडतात, कारण इमिजिएटली त्यांना सगळं आवरायचं असतं म्हणून. तर बापूंचं काय व्हायचं, बापूंना काय मागे नेपथ्याने काही नाही ते 2 मिनिटं उभे आहेत तिकडे, बरं नंतर मग बसायचे, कारण 3 तास उभे असायचे एका खुर्चीत. ते बसायचे, बसल्यानंतर सगळे धावायचे स्टेजवरती, मोठा गोतावळा. आणि ते जेव्हा हळूहळू जायचे तेव्हा बापून दिसायचा तो रिकामा सगळं ते थिएटर. आणि म्हणून तो खाली खाली खुर्ची आहे, खाली खाली तब्बू आहे, खाली खाली घेरा आहे. हा जो प्रकार त्याने जो गायलाय आणि अनुभवलाय ते यांनी इतके वेळा अनुभवलं की ते जे एकटे पण असतं ते भयानक वाईट असतं. कारण तुम्ही आता 1000 लोकांचे 2000 डोळे तुम्हाला बघत असतात, हे करत असतात, आणि आता कोणी नाही तुमच्या बाजूला, कोणीही नाही, पोकळी. म्हणून मला आई त्यांच्यावर पाठवायची की सुल्या जा तू दादरला, म्हणजे बॉम्बेला असताना दादरला म्हणा किंवा विमन बँड्रा ईस्टला असताना माझं लग्न व्हायच्या अगोदर तू जा, आणि मी जायचो. ऐकलं माधुरी वहिनींची गप्पा मारत होते, त्यांची खूप छान मैत्री अप्पा आणि माधुरी वहिनी. त्या तुटेपर्यंत ताणू नये असं कशाबद्दल लिहिलं होतं त्यांनी? घरातल्या गमती तुमच्या ह्या रबर बँडच्या ते आत आहेत आणि बाहेर फक्त लिहिलं होतं तुटेपर्यंत ताणू नका, आत रबर बँड. बापूंनी त्या गोष्टी खूपच केल्या. म्हणजे एक इंटिरियर डिझायनर म्हणून त्यांचा जो पर्स्पेक्टिव्ह होता ना, फार वेगळा होता, भयंकर क्रिएटिव्हच. म्हणजे प्रत्येक लहान गोष्टी असतात ज्या इकडेही लागू शकतात, ज्या तिकडेही लागू शकतात. तर मध्ये असं एक पार्टिशन होतं की तुम्ही इकडूनही ती वस्तू काढू शकाल आणि आतून तिकडूनही त्यांना ती काढता येईल, कारण घरं लहान. त्यांचं पूर्ण पुस्तक आहे त्याच्यावर, घर हरवलेली माणसं. तर मुंबईच्या त्या छोट्या छोट्या चौकोनी खोल्यांमध्ये वस्तू रात्री एकमेकांना न उठवता काढता आली पाहिजे, हा विचार त्याच्या पाठीमागे होता. म्हणजे आहे त्या जागेचा वापर कसा करायचा प्रचंड, अतिशय. आता आपण जवळजवळ अर्ध्या लोकांच्या घरामध्ये आपण आता एक दोरी ओढली की हे केली की खालती एक बार येतो आणि आपण त्यात कपडे वाळत टाकतो. आता आलेलं आहे. आमच्याकडे एकत्र 72 सालापासून आहे. 11 वर्ष आईशिवाय अशीच गेली, सगळी अशीच गेली. आणि ती कठीण गेली त्यांना, खूपच कठीण गेली. खूप एकटे पडले होते. सगळ्या मित्रांनी हे सोडलं होतं घरी येणं जाणं. एक फक्त सदग्रस्त होते ते यायचे, शरद म्हेत्रे नावाचे आमचे काका होते, ते यायचे. त्यांनी बापूंना खूप मदत केली फिजिकली सुद्धा. त्यांना बरं नसायचं तेव्हा ते अर्धा दिवस राहायचे त्यांच्यावर सोबतीला. हो, म्हणजे अशा तऱ्हेने मदत केली की मी आहे. त्यांना
पार्टनर ही अख्खी कादंबरी स्वतःच्या हस्ताक्षरात, म्हणजे त्यांचं हस्ताक्षर जितकं चांगलं होतं तितकंच तोडीस-तोड हस्ताक्षरात तोडीस-तोड नाहीये खरं. बापूंनी सुद्धा त्याला सॅल्यूट केलं, असं त्याचं हस्ताक्षर. विजय लोटके नावाचे ग्रस्त आहेत, त्यांनी ते पुस्तक संबंध पार्टनर जे पहिली प्रत जी आली ती त्यांनी जशी या तशी हाताने लिहून काढली. म्हणजे ते त्यांचं हँडमेड झेरॉक्स असं म्हणायला पाहिजे आपण, कारण त्या प्रत्येक पानावरती प्रत्येक शब्द जिथे सुरू झालाय तो त्यांच्या हस्तलिखितात सुरू झालाय, आणि जिथे त्या तो प्रिंटेड शब्द जिथे संपलाय तिथे यांचा पण हस्तलिखित शब्द संपलेला आहे. ती शाई असल्यामुळे, काळी शाई म्हणजे पेनातली शाई असल्यामुळे, तेव्हा ते चेलपार्क नावाची जी कॅमल आणि चेलपार्क दोनच कंपन्या होत्या, त्या चेलपार्क या शाईने लिहिलं ते पुस्तक आहे. आणि म्हणून ती शाई इकडच्या तिकडे लागू नये म्हणून त्यांनी मध्ये बटर पेपर टाकला आहे. इतकी त्या माणसाने काळजी घेतली आहे. बँकेत काम करणारा ग्रस्त संबंध 1 महिना ते घरी येऊन हाताने लिहायचे. आता ही प्रेम, पार्टनरवरती प्रेम म्हणजे एक मी नसताना घरी एक कुटुंब आलं, जस्ट नवीन लग्न झालेलं, आणि त्याने बापूंना हे सांगितलं की बापू, मी म्हणे माझ्या होणाऱ्या बायकोला पहिला प्रश्न विचारला की तू बापूंची पार्टनर कादंबरी वाचलेली आहेस का? हो, तरच आपण पुढे जायचं, नाहीतर नाही, नाहीतर नको. एवढं प्रेम. अर्थकथाच्या प्रेक्षकांना असं सांगायचंय की मघापासनं सुहास म्हणतायत की सांगे वडिलांची कीर्ती किंवा किंबहुना सांगे आजोबांची कीर्ती तो एक मूर्ख, तर तसं म्हणवत नाहीये मला आता ह्यांच्याकडे बघून. इतकं सुंदर गाणं त्यांनी म्हटलं. त्यांच्या हातातही जादू आहे, कला आहे, ते कविता करतात, लिहितात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख नाही, सांगे वडिलांची कीर्ती तो अतिशय कृतार्थ, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. चॅनलच्या सगळ्या दर्शकांच्या वतीने, प्रेक्षकांच्या वतीने आणि मी सुद्धा अतिशय आभारी आहे की आम्हाला बापूंच्या आठवणी तुमच्यामुळे जागवता आल्या, आणि जे त्यांच्याबद्दल ऐकलेलं नव्हतं असंही ऐकायला मिळालं. आणि एखाद्या लेखकाच्या सहवासात काही क्षण जगण्याचा आनंद तुम्ही आम्हाला दिलात, त्यामुळे खरोखरच मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू, धन्यवाद. तुझ्या पवितव प्रीती सरिता संगम देखून मागे फिरता, तुझ्या परीतव प्रीती सरिता संगम देखून मागे फिरता, हसरी संध्या रजनी होता, हसरी संध्या रजनी होता, नक्षत्रांचा निळा चांदवा, निळा चांदवा झरतो, चित्र काढतो, मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो, चित्र काढतो. वा. अर्थकथावरच्या अशा दर्जेदार मुलाखती आणि इतर गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर हे व्हिडिओज लाईक करा. मुख्य म्हणजे आठवणीनं हे चॅनल सबस्क्राईब करा, त्यावर कमेंट्स करा आणि या व्हिडिओची लिंक सगळ्यांना पाठवा. धन्यवाद.